आपण करणार आहोत अळूच्या पानांची भजी। अळूची पानं मी धुवून आणि पुसून घेतली आहेत। भजीसाठी गडद हिरव्या रंगाची जाडसर असणारी पाने घ्यावीत। पानाला डार्क बॉर्डर हवी आणि देठाचा रंग पण डार्क ब्राऊन हवा। ह्याप्रमाणे पानं घेतली तर अळूच्या पानांची भजी घशाला अजिबात खवखवणार नाही। आता ह्याचा देठ कापूया। पानाच्या ज्या जाड शिरा असतात त्या आपण कापून घेऊया। आता ह्याप्रमाणे लांबट कापूया। एकमेकांवर ठेवून फोल्ड करूया। आता एक बोल घेऊया, त्यात ह्याप्रमाणे पानं चिरून घेऊया। ह्याप्रमाणे बाकीची पाने कापून घेऊया। हे पहा, मी 6 पाने चिरून घेतली आहेत। आता ह्यात 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 1 टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून धणे जिरं पावडर, हिरवी पेस्ट। ही पेस्ट मी 6 लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची, 1 इंच आलं आणि थोडी कोथिंबीर टाकून वाटली आहे। 1 टेबलस्पून तीळ, चवीनुसार मीठ आणि 1 कप बेसन लागेल तसं थोडं थोडं ऍड करायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण तयार करूया। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस टाकू शकता। अजून बेसन लागणार आहे। मी हे सगळं बेसन टाकते आहे। मला पूर्ण 1 कप बेसन लागलेलं आहे। हे पहा, भजीचं मिश्रण ह्याप्रमाणे पाहिजे। मीडियम फ्लेमवर तेल तापलं आहे, त्यात भजी सोडूया। एक मिनिट झाला आहे, भजी जरा हलवूया। आता वेळ झाली आहे सबस्क्रायबर शाउट आउटची, जो आम्ही रॅन्डमली सिलेक्ट करतो। शाउट आउट टू जान्हवी जळगावकर। थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट। जर तुम्हाला पुढील सबस्क्रायबर शाउट आउट मध्ये आपलं नाव पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। 3 मिनिटं झालेली आहेत, भजी फ्लिप करूया। दोन्ही बाजूने छान फ्राय करून घेऊया। 3 मिनिटं झालेली आहेत, भजी फ्राय झालेली आहेत, काढून घेऊया। ही भजी खूप कुरकुरीत आणि टेस्टी लागतात। गरमागरम चहासोबत ही कुरकुरीत भजी नक्की ट्राय करा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।